हाँ संतोष दादा एक फोन करू? हाँ करा ना. हॅलो आजी, मी कमळी बोलालोय. अहो मी इथं घरला आलो होतो तुम्हाला भेटायला. आम्ही गावाकडे निघालोय म्हणून. खरं तुम्ही कुठं आहे? कमळीला आजोबांबद्दल सांगितलं तर ती गावाला जाणारच नाही. अगं कमळी, माझी एक मीटिंग आहे, त्यामुळे मला घरी यायला जरा वेळ लागेल. ना आजी काय झालंय? तुमचा आवाज का मला असा येतोय? तुम्ही बरे आहेत ना? हो हो अगं बरी आहे मी. जरा थकली आहे ना म्हणून तुला वाटत असेल. बरी बरी. बरं ठीक आहे, आम्ही जातो आता. तुम्ही काळजी घ्या. हा तू सुद्धा जपून जा गावाला. हं आबा गेल्याचं कळल्यानंतर तुला जो काही त्रास होईल ना तो तुला होऊ नये म्हणून मी तुला अडवतोय का गावी जाण्यापासून. असं नाहीये की तू गावी जाऊच नाही असं मला वाटतं. इट्स जस्ट ते सगळं सत्य कळल्यानंतर तुझी जी अवस्था होईल ना त्याचा विचार करून खूप भीती वाटते ग. भीती वाटते की तू तुझं स्वप्न मागे सोडलंस तर काय. हा ऋषी भाऊ. हा बंड्या, तू त्यांच्या दोघींवरती लक्ष ठेव बरं का प्लीज. बस नाही मिळाली ना तरी काही ना काही मार्ग काढून त्या जातीलही गावाला. काही सांगता येत नाही त्यांचं. म्हणून तर मी जेवण झालं की लगेच त्यांच्या हॉस्टेलकडे निघालोय. ऋषी भाऊ बाहेर उभा राहून त्यांच्यावर लक्ष ठेवतो. तुम्ही काळजी नका करू. त्या माझ्या नजरेतनं नाही सुटणार. काय बी झालं तरी त्यांना गावाकडे नाही जाऊन द्यायचं. ठीक आहे. हो मावशी, पोचलीस की कळव. हां. अरे तुम्ही तर गावी जाणार होतात ना? अगं होय, जायचं होतं. खरं आज रात्रीची बस कॅन्सल झाली ना. कोणी सांगितलं? बंड्या बोलला. अरे कोल्हापूरची बस कॅन्सल नव्हती झाली. आत्ताच माझी मावशी गेली की त्या बसने. हा बंड्या आपल्याला खोटं का बोलला? तुम्हाला जर जायचं असेल ना तर तुम्ही आत्ता पण जाऊ शकता. आपल्या कॉलेजच्या पलीकडच्या चौकात कोल्हापूर, सातारा, सांगलीला जाणारे प्रायव्हेट टेम्पो आणि बसेस थांबतात. तर तुम्हाला त्याने जाता येईल. पण जर तुम्ही आत्ता गेलात तर एकतरी गाडी मिळेल ना तुम्हाला. नाही चल. आमचे आबा दयाळू आणि वडीलधारी माणूस होतं. वर्षश्राद्ध त्यांचं शेवटचं कार्य ते आम्हा सगळ्यांना करू देत. तुम्ही हे जे समद बोलताय ते आबांच्या प्रेमापोटीच बोलताय हे मला समजतंय. खरं तर ही आमच्या आबांच्या चांगुलपणाची पावतीच म्हणायची. आबांचं शेवटचं कार्य करणं हे माझं कर्तव्यच आहे. पण उगा त्यासाठी तुम्हा समद्यासनी कशा पाय त्रास. यात त्रास कसला? आता आबा गेले याचं दुःख आम्हासनी बी आहेच की. हा फक्त आता हे कार्य निर्विघ्न पार पडावं एवढीच आमची इच्छा आहे. त्यांच्या नावानं अन्नदान झालंच पाहिजे. हे बघ, तू फक्त पूजेला बस, बाकी समजा आम्ही करतो. हा चला. चला कमळे, किती वेळाला बॅग भरल्या का आपण आणि किती वेळा कॅन्सल बी झालं. खरं शेवटी निघालोच बाई गावाकडे. होय ग. आता उद्या तर 100% आबांचीने माझी भेट होत असते. अशी कडकडून मिठी मारतं की नाही तेव्हा कुठं मला बरं वाटत. होय. तू मूर्ख आहेस का? तुला तुझी अक्कल कोणी वापरायला सांगितलेली? अहो ऐकून तरी घ्या मॅडम. काय ऐकायचंय? तू किती मूर्ख आहेस हे ऐकू मी. हे बघ, तू अडकला असतास तर आईने तुला वाचवलं असतं की नाही? अहो मॅडम उगाच टेन्शन घेताय तुम्ही. डॉक्टर बोलले की त्या म्हाताऱ्याचं काही खरं नाही. 2 दिवसात मरून जाईल तो. तू मला उगाचची अक्कल शिकवू नकोस, कळलं? तुझं नशीब थोरलं म्हणून आई इथे नाहीये. आता तुझं चामडं सोडून काढलंच तिने. लिसन, जर म्हातारा चुकून सुद्धा वाचला ना तर तुझं काय होईल याचा विचार तूच कर, कळलं? आणि आता माझं डोकं फिरवू नको. तू फोन ठेव पहिला, मूर्ख. म्हातारा वाचलास? व्हॉट? इज ही अलाइव्ह? ओ गॉड, शिट 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 मॉम. अनु बेबी प्लीज काम डाऊन. हे बघ, ग्रॅनी आजी जसं बोलली ना अगदी तसंच होईल. जस्ट रिलॅक्स, ओके? तो पॉइंटच नाहीये माझा पॉइंट वेगळा आहे. माझा पॉइंट गावछाप आहे, गावछाप. यार ती गावछाप आता या गोष्टीची ऑपॉर्च्युनिटी बघेल. ती काय करेल तुला माहितीये? आता तिला कळालंय आजोबांना बरं नाहीये तर ती लगेच जाईल मॅडमच्याकडे.
मग तिला गोड गोड बोलेल, तिला इन्फ्लुएन्स करेल, तिला आपल्या जात फसवून घेईल. आणि मग मॅडाची तर आहेच भोळी भाई, तिला लगेच बोलेल की हां हिलाच माझी काळजी आहे, हीच माझी खरी नात आहे. आणि मग पुन्हा तिला ना आपली नात मागायला लागेल. तुला कळतीये का सिच्युएशन? कळतच नाहीये यार. ती ग्रॅनी आजी बोलते ना तसं आहे. कॅटचा 9 लाईफ्स असतात ना, तसं या गावच्या आपला ना 14 आहे. नाही 14 नाही आहे, 14 + 14 26 आहे. ही तुझी अक्कल. जरा बडबड कमी कर, शांत बस, मला कामं करू दे. ओके? नो मॉम, नो. मी विचार केलेला आहे. ती गावच्या हॉस्पिटलला पोहोचण्याच्या आत आपण तिथे पोहोचूया. हा लॅपटॉपवर काय करत असेल? नक्कीच प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन करत असणार आहे. ऋषी, काय रे अजून जागत का बसलायस तू? नाही, प्रेझेंटेशन करायचं ना उद्या. नवीन प्रोजेक्ट आहे, त्याचं जरा प्रिपरेशन करतोय. अरे मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय की रात्रभर जागत बसावं लागेल? झोप ना. जस्ट चिल ब्रो, सगळं काही निवांत होईल. टेन्शन कसलं, थोडी रोज जागतो आणि प्रेझेंटेशन करायचं म्हणून जागतोय. अच्छा बरं, मला तरी दाखव नेमकं तू काय करतोयस ते. सी, अकॉर्डिंग टू माय पॉइंट ऑफ व्ह्यू, आपल्याला जर का कन्झ्युमरला अजून अट्रॅक्ट करायचं असेल, आपल्या कंपनी बरोबर कनेक्ट करायचं असेल, तर आपल्याला कन्झ्युमर बेनिफिटचा इक्वली विचार करणं गरजेचं आहे. आपल्या कंपनीच्या प्रॉफिट बरोबर कन्झ्युमर बेनिफिट सुद्धा तितकाच क्रुशल असणार आहे. हे आपल्या मार्केटिंग डिपार्टमेंटला आपल्याला व्यवस्थित कन्व्हे केलं पाहिजे. त्यानुसार सगळी स्ट्रॅटेजी केली पाहिजे. आणि सी, हा प्रोजेक्ट आईचं ब्रेन चाइल्ड आहे. तुला माहिती आहे आई एन्व्हायरमेंटली किती ॲक्टिव्ह आहे. आपला रॉ मटेरियल युसेज भरपूर प्रमाणात ऑप्टिमाइज करता येऊ शकतो आणि त्याचा फायदा एन्व्हायरमेंटला होईल. याच्याने ॲट द एंड कंपनीचंच गुडविल सुधारणार आहे, आपल्या कंपनीचा प्रॉफिट सुद्धा सुधारेल. मी कोटेशनच त्यानुसार ड्राफ्ट करतोय. आय एम शुअर हे आईला आवडेल. आणि कंपनीचं फ्युचर बघता. अरे वा ऋषी, नाही चांगलं आहे. म्हणजे अजून तू प्रेझेंटमध्ये सुद्धा नीट सेट झाला नाहीस आणि फ्युचरचा विचार करायला लागलास. गुड. पण आता झोप, आराम कर. हवं तर मी तुला उद्या सकाळी मदत करतो. हां, झोप आता. चल, गुड नाईट. गुड नाईट. हा आईसमोर असाच गोड गोड आणि मोठमोठ्या गप्पा मारत राहिला तर आई लगेच त्याला फॉर होईल आणि सगळं ह्याच्या हातात देऊन बसेल. पुढे जाऊन हा माझ्या डोक्यावर बसायच्या आधीच काहीतरी केलं पाहिजे. निंगे, अयो आता ग. दादा ऐका की, कोल्हापूरला जाणारे ते प्रायव्हेट गाड्या नाही तर टेम्पो अजून आहेत का? आता 10:30ची एक गेली, आता एक येणार आहे. परत कुठली आहे? 11 वाजता येईल तो. अयो 11 वाजता लईच उशीर आहे की. हो, तो भाजीपाल्याची गाडी आहे ना. कमळे, मी काय म्हणतोय, नाहीतर आपण उद्या सकाळच्या बसनं जाऊया. थांब की जरा वेळ थांबून बघूया, मग ठरवूया. पण मला असं वाटतंय जे गावल ते वाहनाने जाऊया आता आपण गावाला.